पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठकीत विदर्भातील पदाधिकारी सहभागी होणार। खासदार फौजिया खान यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली। भारतीय हज यात्रेकरूंच्या समस्या सोडवण्याची मागणी केली। मोनोरेल पुन्हा ओव्हरलोड झाल्यामुळे 50 प्रवाशांना उतरवलं। आठवड्याभरात मोनोरेल ओव्हरलोड होण्याची दुसरी घटना। नागपूर जिल्हा परिषदेमधील लाभार्थी लाडक्या बहिणींचा शोध सुरू। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर कारवाई होणार। तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामानंतर गाभाऱ्याला झळाली। उत्कृष्ट कामामुळे भाविकांकडूनही समाधान व्यक्त। तुळजाभवानीच्या सिंहासन गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं पुरातत्व विभागाकडून काम। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणीपातळी पूर्वपदावर। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी। 1853 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग। नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित। धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणीपातळी अर्ध्या फुटानं कमी झाली। सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी 43 फुटांवर। नाशिक ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची अक्षरशः चाळण। पिंपळरामाचे ते एरंडगाव दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था। वाहन चालकांनी वाहन चालवताना त्यांना कसरत करावी लागते। सोलापूरच्या करमाळ्यातील ब्रिटिशकालीन मांगी तलाव 100% भरला। तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण।